इथं तर लेच मिरच्यानं झाडच लकडून गेले की रे कार्तिक. कशात भारी मिरच्या चांगलाच का नाही नुसतं. या मंडळी रामकृष्ण हरी मंडळी. चला तर आज मी शेताला आले बऱ्याच दिवसातून. तर आल्याबरोबर विहिरीवर आले. विहीर अशी रस्त्याच्या कडलच आहे आणि आल्याच्यानंतर आसराचं मंदिर आहे छोटे विहिरीवर. तर त्या आसराच्या पाया दर्शन घेतलं आणि दर्शन घेतल्यानंतर पाय अवतीभोवती इथं विहिरीवर बरीच सारी झाडं आहे. इथं कडीपत्त्याचं झाड आहे, लिंबुणीचं झाड आहे, पुन्हा पेरू आहे, इथं बेलाचं झाड आहे. अशी बरीच विहिरीच्या भोवताळून झाडं आहेत. आणि विहिरीला यावर्षी नाही का पावसाळा खूप होता तर विहिरीला पाणी पण भरपूर आहे. आणि आखाडा विहिरीपासून थोडासा लांब आहे. विहिरी फक्त मोटर वगैरे लावायला येतात कमी जास्त झालं तर चला तर आम्ही आखाड्यावर जातात. थोडंसं बाजूने शिटकलं, एकीकडून गहू आहे. आम्ही मधल्या धुऱ्याने बांधाने चालू होत, हरभरे पेरलेले आहेत. इकडं नाही का जास्त कापसाचं उत्पन्न आहे तर कापूस काढून लोकांनी लगेच हरभरे गहू हे ते पेरले. तर बघा सगळीकडे कशी हिरवळच आहे. नंतर पुढं चालून लगेच हळद पण आहे आणि हळदीमध्येच मिरच्याची झाडं आहेत. तर कडला आम्हाला चालता चालता धुऱ्याने मिरच्याचं झाड दिसलं तर आम्ही ते बघत बघत जाऊ लागलो. तर आखाड्याकडं खेड्याने कसं जिथं थांबतात जेवायला हे सगळं थांबतात तिथं आखाडा म्हणतात. तर आखाड्याच्या भोवतालून पण गहू पेरलेलं आहे. तर आखाड्यावर पण सगळी सोय, पाणी, हे इथं गाडी बैल आत्रा पांघराचं सगळं असतं यांचं. कारण रात्रीचं मोटर लावून भिजवणीचं रान आहे ना, भिजवतात गहू हरभरे, त्यामुळे इथंच मुक्कामाला थांबतात शेजापाजारी एकत्र येऊन. तर पाहिजे झाडं किती, कडीपत्त्याचं झाड आहे, पुन्हा लिंबोणीचं झाड आहे, बरीच आहे. तर पेरूचं झाड आहे, म्हणजे गुलाब आहे, असे बरेच सगळे असे काही झाड आहेत. आखाड्यावर पण खूप आहे. आणि नाही का म्हणजे घरून डबा जर नाही आणला तर इथं करून खाण्याची पण सगळी सोय, तांदूळ, मसाला, तिखट, मीठ सगळं आखाड्यावर ठेवलेलं आहे त्यांनी. कधी आलं ना असं तर रात्रीचं दिवसा असं करून खाता येते. तर गव्हाला पण पाणी चालू होतं. आणि गुलाबाचं पण मोठं आहे झाड. कारण शेतात गुलाब असल्यामुळे कोणी फुलं तोडून येत नाही. कारण कसं शेतकऱ्यांना काम करायचंच पडतं. मग ते गुलाबाला तसेच खूप गुलाब लागलेले आहेत. आणि इथं मग पेरूचं झाड पण छोटं होतं त्यावर सहज चढतात. तर आमच्यासोबतचा कार्तिक तो पण झाडावर चढला आणि त्याने पेरू पण काढले आम्हाला असं बोलता बोलता, गप्पा मारता मारता. तोपर्यंत बाजूचं थोडंसं शूट केलं. तर पहा किती मस्त असं गाडी बैल सगळं इतकं छान वाटत होतं. पपईचं झाड आहे, सगळं बाजा आत्राय पांग सगळ्यांचं हे उत्तमचं. तर खूप छान असं उठाव वाटणं झालं. तर आखाडं इतकं भारी वाटू लागलं, सगळीकडे हिरवळ असं मस्त करमू लागलं. तर मग आम्ही काय केलं, तिथं बसून जेवणं पण केली. दुपारची जेवणाचा व्हिडिओ नाही तुमच्याशी शेअर केलेला. जेवणं वगैरे केली, पेरू काढले आणि थोडंसं बसलो. आणि चला म्हणलं इथं पत्राचं शेड पण आपला हळदीकडे जाऊ म्हणलं. तर ह्या पायी भोवतालून हे पेरू पण आम्ही तोडलेले, पोरांनी 5-6 पेरू पण आम्ही गोळा केले. आणि चला म्हणलं आता आम्ही 4 वाजता निवांत आम्ही मिरच्या तोडणार होतो. तर चला म्हणलं आता 4-4:30 वाजलेत, म्हणलं आता आपण मिरच्या तोडूत. मग उत्तमले मिरच्या तोडू. तर मंडळी हा उत्तम आहे ना, आम्ही उत्तम म्हणतो तो हा खूप दिवसाचं खूप वर्षाचं आमचं उत्तमकडे शेती आहे. ती एवढी भारी माणसं आहेत ना ते, म्हणजे आम्ही खूप वर्षाचं आम्ही त्यांच्याकडेच आमची शेती तेच करतात. तर लगेच आम्ही हळदी जायच्या अगोदर मिरचीचं झाड होतं हो तुमचा आहे. उत्तमचा चांगला की जवळून रोप कुठून आणलं होतं? मामा काय करायला? बर बर मामा, मिरच्या काय तोडायला? बर बर. मिरच्यानं झाडच लकडून गेले की रे कार्तिक. कशात भारी मिरच्या चांगलाच का नाही नुसतं. या मंडळी मिरच्या हळदीतल्या खार खावा तर हळदीतल्या मिरच्याचा खार खावा. एरवी सगळ्याच मिरच्याचे खार छान होतात, पण टिकायला नंबर 1. 2 वर्ष जरी राहिला खार ना तर हळदीतली मिरची असली त्याचा खार बिलकुल नासत नाही. चला या मंडळी खाराला मिरच्या तोडायला.
तर मंडळी मिरच्या अशा भरपूर साऱ्या तोडल्या आणि नंतर आम्ही आखाड्याकडे निघालो. तर मंडळी पहा, आजकाल कसं झालेलं आहे, धन दौलत ऐश्वर्य पैसा अडका सगळ्याकडे आहे, पण कसं या कलियुगात माणुसकी राहिलेली नाही आणि आदर मान सन्मान हे राहिलंच नाही. आणि आपल्याकडे किती धन दौलत ऐश्वर्य असलं ना, तर आपल्याकडून जर दोन शब्द प्रेमाच्या दोन शब्दाच्या समोरच्याला अपेक्षा नसेल तर ते आपल्या धन दौलतीला ऐश्वर्याला काहीच किंमत राहत नाही. आणि जर माणुसकी जर आपल्याला सांभाळायची असेल तर त्या धन दौलतीला ऐश्वर्याला ह्याला बिलकुल किंमत राहणार नाही. आणि आणि पहा, तुमच्याकडं काही नसू द्या, आपल्याकडं धन दौलत ऐश्वर्य, पण माणुसकीच पाहिजे. आणि ह्या कलियुगामध्ये माणुसकीला खूप महत्त्व आहे बरं का. खूप सगळं आहे पण माणुसकी नाही, काय अर्थ नाही त्याला. दोन शब्द जर प्रेमाचे गोड कोणाला बोलणं होत नसेल आपल्याच्यानं, तर कोणाचं मन जर दुखणं होत असेल तर. आणि हा उत्तम जो आहे ना, यांच्याकडं मान मर्यादा माणुसकी सगळं काही जर शिकायचं असलं तर या घराण्याकडून शिकण्यासारखं आहे सगळं. एवढी भारी लोक आहेत हे उत्तम, ह्याचे आई वडील आजोबा आजी खूप माणुसकीचे लोक आहेत. आणि धन दौलत ऐश्वर्याला याला त्याला याचा काहीच किंमत नाही, पण आजकाल माणुसकीला किंमत. आणि माणुसकीच आजकाल दुनियामध्ये उरलेली नाही. आणि माणुसकी सांभाळायचं काम करत असेल तर हा उत्तमचा घराणा करतो. तर एवढी भारी माणसं आहेत. तर चला, तर आम्ही आता बोलता बोलता गप्पा मारल्या, आता आखाड्यावर आलो. मिरच्या खूप सगळ्या बांधून ठेवल्या, चहा पाणी ठेवलं, उत्तमनं चहा पाणी केलं, त्यात लिंबूची पानं पण टाकली. खूप छान असा चहा चवदार होतो. गुलाबाची फुलं तोडली आखाडा आल्याच्या नंतर, त्याच्या 2 काड्या आम्हाला तोडून दिल्या उत्तमनं घरी लावायला कुंड्यामध्ये. तर चला तर मंडळी, आजचा हळदीतल्या मिरच्याचा छोटासा ब्लॉग कसा वाटला, आवडल्यास जरूर माझ्या चॅनलला म्हणजेच आमची सह्याद्री या चॅनलला कमेंट करा, लाईक करा, शेअर करा. आणि मिरच्याचा खार आता उद्याच्या व्हिडिओमध्ये दाखवू. चला तर मग, धन्यवाद. रामकृष्ण हरी.